नॉन स्ट्राईकला आहेत फलंदाज सौरभ सिंग. सिद्धेश्वर 11 विरुद्ध किंग्सफोर्ड चारकोप या दोन संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना. क्वार्टर फायनल यातील विजेता संघ सेमीफायनल उपांत्य फेरीसाठी सज्ज होणार आहे. काउंटडाऊन स्टार्ट करूया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. पहिला चेंडू टर्न बाउन्स थोडा ऑफस्टंपच्या बाहेरून फिरवला होता. मनीष लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू डॉट. पॉवर प्ले. मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये उंच खेळलेला आहे. खेळाडू त्या ठिकाणी येतात आणि खेळाडू बाद. मोहन यादव दुसऱ्या चेंडूवर मोठा गडी. करण चव्हाणच्या रूपामध्ये पहिला गडी बाद होतोय. मनीषला मिळालेलं यश, सिद्धेश्वर 11ला मिळालेलं यश. 2 बॉल 0 धावा 1 गडी बाद. किंग्सफोर्ड चारकोप. नवीन फलंदाज बागेश. डावखुरा फलंदाज किंग्सफोर्ड चारकोप साठी सज्ज. समोर आहे डावखुरा गोलंदाज म्हणून डावखुरा बॅट्समन आपण पाहतोय. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. नॉन स्ट्राईकला सौरभ, स्ट्राईकला बागेश. गोलंदाजी आपण पाहतोय मनीष. एक खेळाडू लॉंग ऑफला आहे. आपण एक लॉंग ऑन पाहतोय, एक मिड विकेट. मात्र पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे निश्चितपणे 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अटल खेल महोत्सव 2024 भारतीय जनता पार्टी व पोईस जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अटल खेल महोत्सवाचा पहिला दिवस यशस्वीरित्या संपन्न होताना आपण पाहतोय. उपांत्यपूर्व फेरीचा सामना. मनीष तयार. डाव्या यष्टी बाहेर. खराब चेंडू. पंचांचा इशारा वाईट. एक अवांतर धाव. धाव संख्या पाहतोय आपण ती म्हणजेच सुरुवात होताना एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण सुरुवात पाहिलेली आहे. कारण गडी बाद झालेला आहे तो म्हणजेच एक. आडव्या बॅटने या ठिकाणी स्लॉग स्वीप खेळायला गेले होते, मात्र थोडस लेट खेळले. खूप चांगला चेंज ऑफ पेस होता. धाव संख्या 2. बॉल झाले 3. 3 बॉल 2 1 गडी बाद. सौरभ सिंग चिचा स्ट्राईकला. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज मनीष. लवकर खेळले. स्लोअर वन. हा देखील जबरदस्त. खूप लवकर प्लॅन केला स्वीप खेळायला आणि खूप चांगली गोलंदाजी मनीषची. 4 बॉल धाव संख्या 2. हा देखील ऑफ स्टंपच्या बाहेर शफल केलं होतं. तिथून स्ट्रोकला खेळायला गेले आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच 3. शेवटचा बॉल. एखादा मोठा फटका येणार का? पहिल्या पॉवर प्ले मध्ये सुंदर अशी गोलंदाजी मनीष कडून. क्षेत्ररक्षणात देखील तितका चांगला बदल आपण पाहतोय. स्ट्राईकला बॅटर आता आहेत बागेश. डावखुरा गोलंदाज समोर डावखुरा फलंदाज. बागेश साठी डीप स्क्वेअर लेग नाही, मिड विकेट आहे. आणि आता लॉंगॉनला राज येतोय. सिद्धेश्वर 11 विरुद्ध सुरू असलेला सामना. आता मात्र या ठिकाणी बघूया. ओहो, बाद होता होता वाचला बागेश. पहिल्या ओव्हरनंतर धाव संख्या फक्त 4. 1 गडी बाद. करण सारखा मोठा मोहरा पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाला आणि ती मोठी निश्चितच आपण म्हणू शकतो यशस्वी चाल होती. ज्या प्रकारे तो गडी बाद झाला आणि यश मिळालं मनीषला, यश मिळालं सिद्धेश्वर 11 संघाला. आक्रमकता दाखवावी लागणारे सौरभ आणि आपण पाहिले तर बागेशला.
उर्वरित प्रत्येक ओव्हर मध्ये टार्गेट करावं लागेल जर मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर. आणि आता एक नवीन सुरुवात करावी लागेल. जसं 4 ओव्हर मध्ये आपण बॅटिंग करतो आणि त्यानंतर एक एक ओव्हरचं प्लॅनिंग करतो, त्याप्रमाणे आता किंग्सफोर्ड चार्कोप संघाला जणू काही उर्वरित 4 ओव्हर म्हणजेच सामना आहे, हेच आता गणित समीकरण बदलावं लागेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं सिद्धेश्वर 11 संघ ज्याने खूप चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा पॉवर प्लेच्या आणि 1 गडी बाद. आव्हान किती मिळणार हे पाहणं गरजेचं. मोहन यादव गोलंदाजीसाठी, मोहन स्ट्राईकला आहेत बागेश, काजू, मोहन राऊंड द विकेट. पहिला चेंडू मोहनचा आणि पहिला चेंडू स्लो रन खाली राहतोय. निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न होता स्लॉग स्वीप खेळण्याचा आणि आता देखील यश मिळत नाहीये. अजून एक चेंडू डॉट. समीर पाटकर यांचं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण पाहतोय एकूण 4, 1.1. आक्रमकता तयार करावी लागेल फलंदाज बागेश आणि सौरभला, कारण अजून यानंतर 23 बॉल बाकी आहेत. 23 मधले 5 ते 6 मोठे हिट खेळावे लागतील सामन्यामध्ये एक रंगत वाढवण्यासाठी. मोहन तयार. आता मात्र टायमिंग केले, मात्र मिस टाइम आहे. अनिकेत सावंत त्या ठिकाणी सोपा झेल खेळाडू बाद. एक आक्रमण करण्यासाठी बागेश 1 डाऊनला आले होते, ज्या क्रमांकावर येऊन एक मोठी खेळी करायची होती, मात्र या ठिकाणी फसलेत आणि आता जबाबदारी राहील उर्वरित फलंदाजांवर. आशिष कनोजिया नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. खेळाडू बाद होऊन परत येतो म्हणजे बागेश. आशिष कनोजिया इज द न्यू बॅटर. अजून जर आपण पाहिलं तर सार्विन सारखा खेळाडू देखील या संघाच्या बॅटिंग लाईनअप मध्ये आहे आणि दुसरं षटक सुरू आहे. बघा, मॅच कुठेतरी चालू करणं गरजेचं आहे. एखादा मोठा फटका जर आला तर निश्चितपणे फलंदाजाचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि त्यानंतर मॅच आपण म्हणतो त्या पद्धतीने सुरू होऊ शकते. तुर्तास तरी गोलंदाजी करणारा संघ सिद्धेश्वर 11 या संघाने खूप सुंदर अशी गोलंदाजी आपण करताना पाहिलेली आहे आणि बांधून ठेवले फलंदाजांना. संख्या 4. मोहन मोहन व्हाट अ शॉट, फ्लॅट, मात्र खेळाडू बाद. गॉन. सिद्धेश्वर 11 ला मिळालेला अजून एक यश, अजून एक विकेट. 4 धावा धावसंख्यात आणि 3 गडी बाद झालेले आहेत. किंग्सफोर्ड चार्कोप संघ आतापर्यंत पहिल्या सत्रामध्ये ज्या संघाने जबरदस्त कामगिरी केली, मात्र त्या संघासमोर सिद्धेश्वर 11 संघ या ठिकाणी निश्चितपणे आव्हान तयार करतोय. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे कुठेतरी मॅच स्टार्ट होणं गरजेचं आहे आणि ती स्टार्ट करण्यासाठी आता देवांश येतोय, न्यू बॅटर. देवांश, नवीन फलंदाज देवांश. देवांशवर मोठी जबाबदारी राहील. तो नए बल्लेबाज, 4 रन बने हैं 3 विकेट के नुकसान पर. दूसरी ओवर की अभी भी आखिरी गेंद शेष. पहले विकेट का पतन जब करण आउट हुए, फिर बागेश और फिर आशीष कनोजिया. अब पूरी जिम्मेदारी के साथ जद्दोजहद हम देख रहे जिस तरह से चल रही है यहाँ पर. सिद्धेश्वर 11 बनाम ये मुकाबला हम देख रहे हैं. किंग्सफोर्ड चार्कोप, इन दो टीमों के बीच
एक तरफ सिद्धेश्वर 11 पोईसर की टीम, एक तरफ किंग्सफोर्ड चारकोप की ये टीम, और सिद्धेश्वर 11 ने 4 रन दिए केवल। दूसरा ओवर चल रहा है, 3 विकेट। स्ट्राइक पर देवांश तैयार है, मोहन यादव गेंदबाजी के लिए देख रहे हैं। पहले 3 प्रमुख खिलाड़ी आउट हो चुके हैं, करण, बागेश, आशीष कनौजिया, और 3 महत्वपूर्ण विकेट लिए हैं। एक मौका निश्चित तौर पर हैट्रिक का मौका है। सो बॉलर मोहन इज ऑन हैट्रिक नाउ। गेंद अच्छी तरह से इस गेंद को पढ़ लिया था, डिफेंस, रक्षात्मक स्ट्रोक, कोई रन नहीं। रन संख्या 4, 3 विकेट के नुकसान पर 1.4। अब तक बहुत ही कमाल की किफायती वाली गेंदबाजी, अनुशासन विद डिसिप्लिन के साथ हम देख रहे हैं। गेंदबाजी के लिए तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, मोहन की अगली गेंद देवांश के लिए। देवांश ने इस गेंद को खेला है, मैच स्टार्ट होगा। यस, इसी तरह से मैच को स्टार्ट करना होगा। 6 रन, रन संख्या 10। देखिए अभी भी इसके बाद 3 ओवर का खेल बाकी है, और कुल मिलाकर 19 गेंदे। इन 19 गेंदों में से अगर 7 या 8 सिक्सर आते हैं, फिर भी ये मैच बन सकते हैं। सरवीन जैसा खिलाड़ी है, देवांश है, सौरभ सिंह है, और हर एक खिलाड़ी अगर 2-2, 3-3 सिक्सर अगर लगाते हैं तो फिर भी ये मैच बन सकते हैं। लेकिन वीर बहादुर की गेंद, मनीष क्या दूसरा ओवर लेकर आएंगे, क्या कौशिक ओवर लेकर आएंगे, बहुत कुछ निर्भर होगा। सिद्धेश्वर 11 का जिस तरह का बॉलिंग अटैक है, कौशिक हो, मनीष हो, वीर बहादुर हो, और अब जो गेंदबाजी कर रहे हैं मोहन यादव। रन संख्या 10, गेंदबाजी के लिए तैयार मोहन यादव, राइट आर्म ओवर द विकेट। मोहन की अगली गेंद, और कलाई के साथ इस गेंद को बहुत ही लेट खेला हुआ, डिक्लेयर में 1 रन, रन संख्या 11। 2 ओवर की समाप्ति के बाद 11 रन। बॉल देना, बॉल उद्देश्य इस टूर्नामेंट के आधार स्तंभ निश्चित तौर पर जो कोऑर्डिनेटर ऑफ अटल खेल महोत्सव गणेश जी बारे, इनका भी योगदान हम देख रहे इस टूर्नामेंट के लिए। और जिस तरह से लास्ट अगर 15 दिन से जो मेहनत चल रही है पिच बनाने के लिए, जिस तरह से ग्राउंड बनाने के लिए जो कोशिश प्रयास, और राम सावंत हो, पवन गुरव, राजेश भट्ट, और इनके अलावा अगर देखा जाए तो सभी हमारे जो कार्यकर्ता जिन्होंने इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए अपना योगदान दिया है, मुकेश जी भंडारी, गणेश जी बारे, दीपक जी पाटनेकर, संतोष सिंह, राजेश भट्ट, नितिन प्रधान, कुणाल केरकर, करुणाकर शेट्टी सर, मयूर ओवरसियर, सुधीर सरवणकर, हरीश जी शेट्टी, महेश जी राउत, मनन पारेख, जयेश मोदी, रमाशंकर मौर्य, अविनाश गुजर, राजीव मिश्रा, महेंद्र गुरव, हनुमान जी मेखला, निशाद कोरा, नैनेश शाह, लमन क्यासाराम, इसके अलावा महामंत्री जिनका योगदान सत्य प्रकाश बाबा सिंह, महामंत्री दिलीप जी पंडित, निखिल जी व्यास, अमर जी शाह, सहयोगिता पाटिल मैडम जिनकी उपस्थिति सुबह हमने देखी, और राम सावंत जिन्होंने इस टूर्नामेंट को और इस ग्राउंड के लिए, जिस तरह से पिच हो क्रिकेट की और कबड्डी का ग्राउंड बनाने के लिए अपना योगदान दिया। गेंदबाजी के लिए मनीष जिन्होंने पहला ओवर पावर प्ले का किया था, जब केवल उस ओवर में 4 रन आए थे। पहली गेंद पहले पढ़ लिया फिर जड़ दिया, ये बैटिंग करना है। थोड़ा रुक कर खेल रहे हैं, जब पहले ओवर में किया था वो नहीं कर रहे अब। और गेंद 6 रन के लिए, हवाई सफर 17 रन। देखिए जब पहली गेंद पर इस तरह का स्ट्रोक आता है तो बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ता है। और अब तक आपको पता है कि सौरभ सिंह जब जब अपने अलग लय में, अलग मूड में आते हैं तो बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हैं, लेकिन उतने ही सक्षम गेंदबाज मनीष भी है। तो एक अच्छा कॉन्टेस्ट सभी दर्शकों को देखने मिलेगा। मनीष गेंदबाजी एक तरफ कर रहे हैं, एक तरफ हम देख रहे बल्लेबाजी में सौरभ सिंह चीचा, एक बढ़िया स्ट्रोक 6 रन के लिए। मनीष तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। मनीष की अगली गेंद, ये भी गेंद सामने खेला हुआ स्ट्रोक, और व्हाट अ कैच, राज गोठनकर, कमाल का स्ट्रोक, लेकिन उतना ही कमाल का कैच, अद्भुत हवाई यहां पर सफर के लिए गेंद फ्लैट था, लेकिन ये देखिए एक्शन रिप्ले, टाइमिंग पर ये जंप लगाई थी। ये देखिए ऑफ स्टंप पर गेंद थी, इस गेंद को सामने खेला था,
लेकिन बेहतरीन ये कैच लपक लिया और विकेट नंबर ये अब चौथा 2.217। सिद्धेश्वर 11 बनाम किंग्स स्पोर्ट 4 को इन दो टीमों के बीच है मुकाबला। अब बल्लेबाजी के लिए सार्विन, जिस तरह से सौरभ सिंह चीचा आउट हो चुके, लेकिन अब सार्विन और देवांश पर जिम्मेदारी है किस तरह से मुकाबले को आगे लेकर चले। क्वार्टर फाइनल का मुकाबला है, इसमें जीतने वाली टीम सेमीफाइनल में। हर एक दिन एक टीम निश्चित तौर पर 29 जहां पर सेमीफाइनल के मुकाबले होंगे, फाइनल होगा और उस दिन खेलेंगे, तो निश्चित तौर पर हर एक दिन एक टीम क्वालिफाई करेगी और वो मुकाबला यहाँ पर चल रहा है कि कौन सी टीम क्वालिफाई करेगी, सिद्धेश्वर 11 या किंग्स स्पोर्ट चारकोप। बल्लेबाजी के लिए अब स्ट्राइक पर आएंगे सार्विन। 4 विकेट के नुकसान पर 17 रन बने हैं। ओवर नंबर जिस तरह से चल रहा है तीसरा, मनीष ने अब तक विकेट लिए हैं इस टूर्नामेंट में। अगर देखा जाए तो एक अच्छी गेंदबाजी और अब तक 2 विकेट लिए हैं मनीष। ये भी देख रहे हैं, उसके बाद टर्न मिला। पहले तो मन बना लिया था कि स्वीप के लिए जाएं और जैसे बॉल गिरने के बाद एक टर्न होती हुई गेंदबाजी के लिए तैयार। फिर एक बार लेफ्ट आर्म ओवर द विकेट। रन संख्या 17 पर खतरा निश्चित तौर पर था। ये भी गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर से घुमाया और एक गेंद डाउन। देखिए एक यही बात चल रही है कि राइट हैंड बैटर के लिए जो घुमाने वाली गेंद है, यहाँ पर मुसीबत और समस्या निश्चित तौर पर बन रही है। और जहां पर मेरिट ऑफ द बॉल खेलेंगे, हैंड आई कोऑर्डिनेशन अगर बनाएंगे, अपना टेम्परामेंट दिखाएंगे, तो निश्चित तौर पर ये मैच को बनाने के लिए जिनके पास क्षमता है, वैसे खिलाड़ी स्ट्राइक पर है सार्विन। रन संख्या 17 रन, 4 विकेट के नुकसान पर। तीसरी ओवर की अभी भी 2 गेंदें शेष। अच्छी गेंदबाजी सिद्धेश्वर 11 के मनीष द्वारा। अब इस गेंद को दबाकर खेला हुआ स्ट्रोक, जब तक कि डीप पर खिलाड़ी फील्ड करे, 1 रन तक पूरा किया और जब तक कि देवांश वहां पर फील्ड करने के बाद जब थ्रो करेंगे खिलाड़ी आशीष, देवांश पहुंच चुके हैं 2 रन के साथ। रन संख्या 19 नॉन स्ट्राइक एंड पर देवांश, स्ट्राइक पर सार्विन। क्या आखिरी गेंद पर बड़ा हिट आएगा जिसकी जरूरत है, क्योंकि तीसरा ओवर चल रहा है, इसके बाद और 2 ओवर का खेल बाकी है। मनीष ऑन साइड पर खेला हुआ स्ट्रोक, हेलीकॉप्टर घुमाया था, 1 रन। फिर एक बार मिस फील्डिंग और जब तक कि आशीष के द्वारा फिर एक बार मिस फील्डिंग का खामियाजा भुगतना पड़ता हुआ 2 रन। इन 2 रनों के साथ 3 ओवर की समाप्ति के बाद 21 रन, 4 विकेट के नुकसान पर। 12 बॉल अभी भी बाकी है। अब 12 में से कम 5 या 6 सिक्स। और दूसरी तरफ अगर देखा है तो कौशिक का एक और, वीर बहादुर का एक और। एक अच्छी बात है कि जो मनीष ने पहले ओवर में 4 रन दिए थे, वही खिलाड़ी को कप्तान ने फिर एक बार मोर्चा पर लगाया था जब तीसरे ओवर के लिए वो सेकेंड ओवर अपना स्पेल के लिए आया। और अच्छी गेंदबाजी, हालांकि एक अच्छा स्ट्रोक जो पहली गेंद पर आया था और जहां से ऐसे लग रहा था कि एक पारी को अंजाम देंगे, बल्लेबाज सौरभ सिंह चीचा आउट हुए और उसके बाद फिर एक बार गेंद को अच्छी तरह से टॉस किया था, फ्लाइट दिया था, घुमाया था मनीष ने। गेंदों पर बड़े हिट नहीं लगे, 2-2 के साथ रन संख्या 21। अब गेंदबाजी के लिए वीर बहादुर। इसके प्री क्वार्टर के मुकाबले में इसी बल्लेबाज ने जो मुकाबला तैयार किया था अपने गेंदबाजी के बलबूते पर, और बल्लेबाजी में जब 3 बॉल पर 9 की जरूरत थी, इसी बल्लेबाज ने 2 लगातार सिक्सर लगाए थे, जहां पर एक मौका बना था सिद्धेश्वर 11 को क्वार्टर फाइनल खेलने का। तो वही वीर बहादुर हमेशा, जैसे कहते हैं कि भगवान भी खुदा भी, जो खिलाड़ी होता है जो हमेशा अपना जिगरा दिखाता है, साहस दिखाता है, उसका साथ देता है, और यहां पर भी यही हुआ। अब वीर बहादुर तैयार, स्ट्राइक पर देवांश, राइट आर्म ओवर द विकेट। वीर बहादुर देवांश के लिए, और यहां पर ये देखिए क्लीन बोल्ड। पहले ही ऑफ स्टंप पर शफल होकर खड़े थे, स्टांस कुछ अजीबोगरीब था क्योंकि ऑन साइड पर या सामने खेलने के लिए मौका बने। क्लीन बोल्ड, विकेट का पतन, विकेट नंबर 5। 21 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट on the 4th over. Team Kingsport Charkop is now in big trouble. Let's see who is the new batter. अब नए बल्लेबाज जिनका नाम है
विकास पिलर, आशीष पिलर, हाँ आशीष। तब नए बैटर आएंगे आशीष, जिन पर जिम्मेदारी होगी अपनी टीम के लिए एक अलग बल्लेबाजी की अब जरूरत है, क्योंकि ये अगर यहाँ पर चलेंगे तो निश्चित तौर पर ये रन संख्या एक अच्छे रन संख्या की तरफ टीम किंग्स स्पोर्ट 4 को पहुंच सकते हैं। दूसरी तरफ सिद्धेश्वर 11 की गेंदबाजी की अगर बात की जाए तो इसके बाद कौशिक का एक और बाकी है जिन्होंने अच्छी अब तक गेंदबाजी की है। और अब देख रहे हैं जिस तरह का खेल चल रहा है, क्रिकेट का खेल जहां प्रेडिक्शन फेल, क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल। रन संख्या 21, 5 विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पथ पर, गेंदबाजी के लिए तैयार वीर बहादुर, स्ट्राइक पर आशीष पिलर और फुलर लेन गेंद, और यह भी गेंद डॉट। बहुत सारी बिंदी वाली गेंदें आ रही है। देखिए इसके बाद और 4 गेंदें और उसके बाद और एक ओवर, तो लगभग 10 बॉल अभी भी बाकी है, 10 गेंदें बाकी है। अभी भी 4 या 5 सिक्सर अगर आते हैं तो ही मौका बनेगा, लेकिन गेंदबाज वो नहीं मौका दे रहे हैं। जिस तरह की चालाकी वाली, चतुराई वाली गेंदबाजी हम देख रहे हैं। अक्रॉस द लाइन फिर एक बार गेंद को खेलना चाहते हैं, जब तक कि वहां पर फील्ड करे मनीष अंपायर के द्वारा, लेग बॉय के द्वारा 1 रन मुकम्मल, रन संख्या 22, 5 विकेट के नुकसान पर। हम देख रहे अटल खेल महोत्सव 2024, भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई और पोइस जिमखाना इनके संयुक्त विद्यमान से आयोजित अटल खेल महोत्सव 2024। पूर्व प्रधानमंत्री आदरणीय अटल बिहारी वाजपेयी जी इनकी जन्म शताब्दी सम्मान सप्ताह के अवसर पर। और पिच गेंद सामने खेला हुआ जब तक कि वहां पर फील्ड करे शुभम, 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा, रन संख्या 23। 4 बॉल हो चुके अब तक इस ओवर के। चौथे ओवर की जहां पर बात की जाए, अब तक पहली बॉल पर विकेट आया, फिर डॉट, फिर एक लेग बाय और एक सिंगल, तब तक 2 रन आए हैं। और इस गेंद को बनाया है, लेकिन खिलाड़ी जब तक वहां पर जाएंगे गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन मिलेंगे, रन 4 तो बेड़ा होगा पार। गेंद सीमा रेखा के बाहर, दंदनाता सनसनाता चौवा, 4 रन। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, ऑफ स्टंप की बाहर की गेंद को घुमाए, वहां से गेंद को पढ़ लिया और जड़ दिया। जैसे कहते कि अच्छी किताबें अच्छे लोग तुरंत समझ नहीं आते हैं, उन्हें पढ़ना आवश्यक है। पहले गेंद को पढ़ लिया और फिर गेंद को खेल दिया। 27 रन, 27। भी एक गेंद शेष, राइट मोर द विकेट। और ये भी गेंद, 6 रन, व्हाट अ शॉट। ना सूरत देखते ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। अनदर बिग वन, व्हाट अ शॉट, व्हाट अ कमबैक। 33 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट। विजय तिवारी इनकी तरफ से, सार्विन ने अगर 2 लगातार सिक्सर अगर यहां पर लगाएंगे तो 500 रुपया धनराशि का पुरस्कार विजय तिवारी इनकी तरफ से सार्विन के लिए आया है। रन संख्या 33, 5 विकेट के नुकसान पर। आखिरी अजय स्पोर्ट्स की तरफ से भी सार्विन के लिए 500 रुपया, विजय तिवारी इनकी तरफ से लगातार 2 सिक्सर के लिए 500 रुपया सार्विन के लिए। रन संख्या 33। और अब आखिरी ओवर गेंदबाजी के लिए आशीष, इसके पहले कौशिक को हमने देखा और बहुत बढ़िया यहाँ पर कमबैक करने के लिए। देखिए इस टीम के पास भी, किंग स्पोर्ट्स के पास भी अच्छे गेंदबाज है, अमर है, सार्विन है, आशीष कनौजिया है या आशीष पिलर हो, लेकिन यहाँ से अगर और 15 रन कम से कम, लेकिन अगर 50 रन संख्या यहाँ पर बनेगी तो निश्चित तौर पर ये मैच बन सकता है। और इसलिए आपको केवल 3 और अच्छे क्लियर करने होंगे। जिम्मेदारी होगी सार्विन पर। सार्विन के लिए विजय तिवारी और अजय स्पोर्ट्स की तरफ से 500 रुपीज, लगातार 2 सिक्सर के लिए। नॉन स्ट्राइक एंड पर आशीष पिलर, पॉइंट पर खिलाड़ी, कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, एक शॉट मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, मिड विकेट और लॉन्ग ऑन। गेंदबाजी के लिए तैयार आशीष, राइट ऑन द विकेट। पहली गेंद, हवाई फायर, क्या क्लियर होगा? खिलाड़ी वहां पर आ रहे हैं और विकेट का पतन गॉन। और इसी के साथ विकेट। सबको लगा वहां से बॉल आया, सबको लगा वो कैच छूटा, लेकिन वो कैच लिया है। 5 गेंदें अभी भी बाकी है। शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए। चर्चा हो रही है यहाँ पर, लेकिन चर्चा हुई क्योंकि सार्विन आउट हो चुके हैं।
जिस खिलाड़ी से बड़ी उम्मीद थी, एक या दो सिक्सर, यहाँ से अगर दो सिक्सर भी आते तो निश्चित तौर पर यह रन संख्या लगभग 45। अब 5 बॉल में एक दो सिक्सर की जरूरत। राहुल राहुल आ रहे नए बल्लेबाज, मैडी बंटी नायडू ये भी यहाँ पर उपस्थित है। गेंदबाजी के लिए तैयार राहुल, मार आशीष, और इस गेंद को खेल लिया है, गैप में है, लेकिन जब तक कि वहां पर राज आएंगे। व्हाट अ कैच! ऑफ स्टंप के बाहर की गेंद को ऑन साइड पर लपेटा था, लेकिन यह 8वां विकेट, विकेट नंबर 8 डाउन। अभी भी 3 गेंदें बाकी, 33। कमाल की गेंदबाजी, सिद्धेश्वर 11 ने कोई वहां पर कसर नहीं छोड़ी है, शिकंजा कस लिया है, और एक शिकंजे में बड़ी मछली फंसती हुई, लेकिन अब जिम्मेदारी के साथ अमर स्ट्राइक पर आएंगे। देखिए आशीष पीलर जिन्होंने लगातार 2 गेंदों पर चौका और छक्का जड़ दिया था, वो अभी भी स्ट्राइक से वंचित है। कैच, दोनों कैच के लिए अजय स्पोर्ट्स की तरफ से राज गोठनकर के लिए 500 रुपीज। दोनों भी कमाल के कैच, राज गोठनकर के लिए एक बार जोरदार तालियां। पहले जो हाइट के ऊपर था उसे छलांग लगाकर, जंप लगाकर वो कैच लिया जब सौरभ आउट हुए थे, और अब सार्विन को आउट किया तब मिड विकेट से दौड़ कर आए, अच्छा ग्राउंड कवर किया और वहां से कैच को तब्दील किया। आशीष मा, आशीषचा पुढचा चेंडू, समोरच्या दिशेने मारलेला फटका, शुभम आणि चौकार, नशिबाचा चौकार, मात्र मच नीडेड बाउंड्री, ज्याची गरज होती संघाला। 33 आणि 4 37, अजून एक शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, बघूया काय घडतंय। 45 पर्यंत जरी धाव संख्या झाली तरी सुद्धा एक संधी मिळू शकते, आणि ती जबाबदारी या ठिकाणी आवश्यक आहे अमर आणि आशिष पिलरवर, कारण ज्या प्रकारचा आशिष पिलर, आशिष कनोजिया, सार्विन, अमर या गोलंदाजांवर जबाबदारी राहील, अतिशय अटीतटीचा सामना होऊ शकतो। सिद्धेश्वर 11 विरुद्ध किंग्सफोर्ड चारकोप, पहिल्या दिवसातील उपांत्य पूर्व फेरीचा सामना, आणि आता मात्र चकून जातोय नक्कीच या ठिकाणी। ऑफ ब्रेक, ऑफ कटर होता, ओव्हर पिच चेंडू बनवायचा होता, पंचांचा इशारा येतोय बायच्या रूपामध्ये। एक धाव, धाव संख्या 39, शेवटचा 1 बॉल बाकी, काय घडतंय बघूया। 1 की 2 बॉल बाकी आहेत? 2, अजूनही 2 बॉल बाकी आहेत। या 2 बॉल मध्ये एखादा षटकार, एखादा चौकार, आशिष गोलंदाजी करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट, धाव संख्या 38, 4.4, 38 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट। स्ट्राइकला आशिष पिलर, पुन्हा एकदा मिस होतोय फटका, मात्र शुभम ज्या ठिकाणी फील्ड करतोय, एकच धाव, एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 39, लास्ट टू गो। शेवटच्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर एक चौकार फक्त आलेला आहे, पहिल्या 2 चेंडूवर विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक बाय, त्यानंतर एक सिंगल, अशा प्रकारे फक्त 5 धावा, 6 धावा आलेल्या आहेत 5 बॉल मध्ये। शेवटचा बॉल, ऑन साइडला मारलेला फटका, रनआउटची संधी, खेळाडू बाद, 39, 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। सिद्धेश्वर 11 ने खूप चांगलं कमबॅक केलेलं आहे। एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर परत येऊया, ज्या ठिकाणी आपण पाहत आहोत उपांत्य पूर्व फेरीचा सामना। आजच्या दिवसातून कोण क्वालिफाय करणार, किंग्सफोर्ड चारकोप की सिद्धेश्वर 11, या 2 संघांमध्ये। मी राज गोठणकर आपणास विनंती करतोय, राज आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे। अजय स्पोर्ट्स कडून तुम्हाला पारितोषिक आहे, राज गोठणकर ज्या 2 कॅचेस घेतलेले आहेत। राज आपल्याला इकडे यायचं आहे, राज हे 500 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी नंतर। ओके, राज गोठणकर साठी प्राइस अजय स्पोर्ट्स कडून आलेल्या 2 जे उत्कृष्ट झेल घेतलेत। एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल। काही वेळानंतर उपस्थित प्रेक्षकांना विनंती करेन की कबड्डीच्या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत, आणि या कबड्डीच्या स्पर्धेला
या ठिकाणी उपस्थित होणार आहेत स्वर्गीय प्रमोद महाजन यांची सुपुत्री, निश्चितपणे ज्यांनी एक वेगळं योगदान आणि माजी खासदार म्हणून देखील आपले योगदान दिलेलं आहे, पूर्व सांसद आदरणीय पूनम महाजन मॅडम यांची उपस्थिती या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाला आपण पाहणार आहोत। तर सर्व खेळाडूंना विनंती राहील की क्रिकेट संपल्यानंतर आपण कबड्डीच्या देखील स्पर्धेसाठी आपली उपस्थिती त्या ठिकाणी प्रार्थनीय आहे, कारण काही वेळानंतर इथून आपण प्रस्थान करणार आहोत कबड्डीच्या मैदानावर, ज्या ठिकाणी कबड्डी स्पर्धेला सुरुवात होईल। कबड्डी सुरू झाल्यानंतर त्याच वेळेस काही वेळानंतर टर्फ क्रिकेट, बॉक्स क्रिकेट ज्या संघ खेळणार आहेत त्यांनी देखील सज्ज राहायचं आहे। जे संघ आज बॉक्स मध्ये आहेत, साई सिद्धी रॉयल बॉईज, श्री सिद्धिविनायक, अंश 11, भोलेनाथ वेलफेअर सोसायटी, सरोवा हरिकेन्स, क्रांतीनगर 11, मार्लेश्वर 11 आणि शिव 11 या सर्व संघांना विनंती राहील टर्फ बॉक्स क्रिकेटसाठी आपण तयार राहायचं आहे। धन्यवाद। जय, धन्यवाद सर्व खेळाडू, जे प्रेक्षक आपण पाहत आहोत। सामना सुरू आहे सिद्धेश्वर 11 विरुद्ध किंग स्पोर्ट चारकोप या दोन संघांमध्ये। अटल खेल महोत्सव आज पहिला दिवस, प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये आणि ज्या पद्धतीने भरघोस बक्षीस आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत। विजेता कोण ठरणार? आज कबड्डी स्पर्धेसाठी प्रथमच उत्तर मुंबईतूनच पूर्ण मुंबई, महाराष्ट्र, भारतभर कुठेही खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला कधीही प्राइज रोख रक्कम मिळत नाही। जेव्हा तुम्ही फायनल जिंकता त्यावेळेस तुमच्या संघाला मिळते। मात्र गेल्या 2 वर्षापूर्वी सन्माननीय माजी खासदार संसद रत्न पुरस्कार प्राप्त गोपाळ शेट्टी साहेबांच्या माध्यमातून ती सुरुवात झाली। यावर्षी देखील आपण कबड्डीच्या खेळाडूंना देणार आहोत बक्षीस। पहिला चेंडू डॉट। बघा, सर्व काही या अमरच्या 2 ओव्हर अवलंबून राहील, कारण आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये या स्पर्धेमध्ये खूप जबरदस्त गोलंदाजी केली। 2 ओव्हर मध्ये 4 गडी बाद करणार, फक्त 6 धावा दिल्यात पॉवर प्ले मध्ये। तोच गोलंदाज सज्ज होतो स्ट्राईकला वीर बहादूर साठी पुढचा चेंडू खाली राहतोय, अजून एक चेंडू डॉट। जबरदस्त गोलंदाजी, पहिला लेग ब्रेक, दुसरा आतमध्ये घेऊन आले। आणि बघा, जास्त जलद गतीने नाही, ज्या प्रकारची त्याची उंची आहे, ज्या उंचीवरनं बॉल रिलीज होतो त्यानंतर बॉलचा टप्पा ओळखणं तितकंसं सोपं नसतं। या अगोदर आपण माघाड आणि टाटा पॉवर बरोबर त्यांचा सामना होता, जेव्हा अजय बाबू रांजणे याला देखील आपण पाहिलं। आणि आता पहिल्या 2 बॉलवर आपण पाहिलं तर कुठलीही धाव नाहीये। क्षेत्ररक्षण थोडासा बदल आपण पाहतोय। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय अमर, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकला वीर बहादूर साठी पुढचा चेंडू। आता मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे, 1 धाव आणि 2 धावांसाठी परत आहे। 3 बॉल, धाव संख्या 2। एक धाव महत्वाची आहे। 40 धावा डिफेंड करायच्या असतील
तर तुम्हाला एक सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल, जी मनीषने केली होती. मनीषने पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या होत्या. एक चांगली सुरुवात. वीर बहादूर ज्यांनी चेंडूला ऑन द राईज खेळायला गेले होते, त्यानंतर चेंडू आपण पाहिला ज्या पद्धतीने पॉइंट कव्हरच्या वरून गेला 2 धावांसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वीर बहादूर सज्ज होतोय आणि आता मात्र या ठिकाणी गॅप शोधून काढलेला आहे. गॅप शोधून काढला, चेंडू सीमा पार, चौकार. खणखणीत दणदणीत. Found the gap between mid on and a short mid wicket for 4 runs. Another beautiful stroke and much needed boundary for the batting side. They know that they are chasing the target of 40, and the opponent team, they really have a good bowling attack. Amar, the opening power play bowler, who trying hard to take a wicket because the breakthrough is required. Because the opponent team, they are really looking dangerous in the first 2 matches against Moria boys as well as Ronak boys, and that's why they're playing a pre-quarter final. Next one. Once again, what a shot over the cover. Another beautiful stroke. 4 runs, 10 runs in the first over. What a batting by Veer Bahadur. He's really shown the class. He is having absolutely wonderful. सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना विनंती आहे, आम्ही दुपारपासून तुम्हाला वारंवार या ठिकाणी सांगतोय, आपल्या मोटर बाईक ज्या आहेत ट्रॅकवर त्या कृपया साईडला पार्किंग करायच्यात, कोपऱ्यामध्ये तिकडे. पुन्हा एकदा विनंती राहील. पुढचा चेंडू हा देखील कव्हरच्या वरून. वॉट अ शॉट. बॉलचा टप्पा पडेपर्यंत वाट पाहिला आणि त्यानंतर चेंडूची वाट लावली. काही चेंडूंची वाट पाहायची, काही चेंडूंची वाट लावायची. वाट पाहून झाली होती, वाट लावायची वेळ आली आणि हा येतोय चौकार. धावसंख्या 14. पहिल्या ओव्हर नंतर 14 आणि आता धावांची गरज आहे 26. 24 बॉल मध्ये 26 धावांची गरज. बघा, लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन ऑन द राईज खेळायला जात होते, त्यानंतर पहिला व्यवस्थित टायमिंग झाला नाही, त्यानंतर 2 बॅक टू बॅक आपल्याला सलग चौकार पाहायला मिळाले. एकूण धावसंख्या 14. एका ओव्हर नंतर धावांची गरज आहे 26. गोलंदाजी करण्यासाठी येते सार्विन. राईट आर्म ओव्हर द विकेट. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. ज्या प्रकारचा सामना सुरू आहे, प्रीतम सोनूने, त्याचप्रमाणे प्रवीण देखील आपण पाहतोय. 1 आणि 2 फेब्रुवारीला किंग्सफोर्ड चारकोप आयोजित सेक्टर क्रमांक 4 डेपोच्या मागे जे मैदान आहे त्या ठिकाणी एक मोठी लाख मोलाची स्पर्धा आहे आणि खेळणाऱ्या संघांना विनंती राहील, 1 आणि 2 फेब्रुवारी 1 लाख प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000 जे स्पर्धा आहे सेक्टर 4 चारकोप डेपोच्या मागे. आयोजक आहेत किंग्सफोर्ड चारकोप. धावसंख्या 14. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज सार्विन. बोईसरचा खेळाडू ज्याने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर दहिसर बॉईजचं देखील प्रतिनिधित्व केलं. व्यावसायिक संघ जर विचार केला तर राहुल शॉर्ट स्क्वेअर लेगला आलाय. मिड विकेटला आपण पाहतो भागेश. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 14. पुढचा चेंडू. संधी आहे, सोपा झेल होणार का? खेळाडू त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत 1 धाव पूर्ण केली. 2 धावांसाठी परत आहे. 2 धावांनी धावसंख्या 16. प्रेक्षक झालेत गोळा आणि याची देही याची डोळा. अटल खेल महोत्सवचा दैदिप्यमान सोहळा. धावसंख्या 16. बिनबाद 16. धावांची गरज आहे 24. एक धाव महत्वाची आहे. किंग्सफोर्ड चारकोप संघाला आक्रमण करावं लागेल, विकेटसाठी जावं लागणार. चेंडू डॉट निघाले तरच संधी आहे आणि पुन्हा एकदा सामन्याचं गणित समीकरण बदलतंय का बघूया. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट, कारण विकेट जर आल्या तरच संधी आहे. अरे तुम्ही आहे. That should be taken. Someone is under it. आशिष पिलर. The first wicket down. राज गोठणकर बाद होतोय. मोठी विकेट. बघा, विकेट साठी जावं लागणार आहे. विकेट मिळाली तरच संधी आहे. जसं म्हणतात की या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला.
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी आणि डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. एक प्रयत्न फसला आणि झेल देऊन बसला आणि पहिला प्रयत्न फसला. धावसंख्या 16 वर पहिला गडी बाद. नवीन फलंदाज अनिकेत सावंत आतापर्यंत चांगल्या टच मध्ये आहे. ही स्पर्धा निश्चितपणे आज खेळतो कारण 28-29 तारखेला रत्नागिरीमध्ये लांजा संघाकडून आयकॉन म्हणून खेळाडूला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे तिकडे खेळणार आहे तो. आणि या परिसरामध्ये राज आणि सर्व खेळाडू जास्तीत जास्त क्रिकेट खेळतात. गाव टू गावला ग्रामीण खेळाडू आयकॉन म्हणून देखील सावर्डे असेल, चिपळूण असेल, संगमेश्वर असेल. राऊंड द विकेट. पुढचा चेंडू लेग ब्रेक ऑन साइडला सोप नाही, थोडासा दूर होता. एक धाव पूर्ण केली जलद गतीने या ठिकाणी चित्त्याच्या चपळाईने येतोय धावत. एक धाव. एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 17 वर 1. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा निर्णायक. रेग्युलर इंटरव्हलला विकेट आल्या तरच संधी आहे. मात्र ज्या प्रकारे वीर बहादूरने आतापर्यंत आपल्या संघाचा किल्ला लढवलाय या अगोदरच्या 2 सामन्यामध्ये देखील आणि आता पण आपण पाहतोय ज्या प्रकारची तो बॅटिंग करतोय. धाव संख्या 17, एक गडी बाद. सार्विन तयार. राऊंड द विकेट. षटकाधी पुढचा चेंडू. आता मात्र थोडासा लेट कट खेळले. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला, दिशा दिली. एक धाव. धाव संख्या 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट इन द सेकंड ओव्हर. 22 runs required to win this match to Siddheshwar 11. It's not a big target, but yes, in cricket, the cricket is the game of uncertainty. अनिश्चितताओं का खेल. Never know it will be yours or not. त्यामुळे निश्चितपणे प्रत्येक चेंडूला सामोरं जाताना एक टेम्परामेंट दाखवावं लागेल. टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट याचा ओपन करावं लागेल. पुढचा चेंडू. आता मात्र संधी. सोपा झेल येणार. राहुल आणि बघा काय घडलंय, काय घडलंय. कॅच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा. एक मौका था. इट्स रियली ऑपॉर्च्युनिटी. जसं म्हणतात वेन द ऑपॉर्च्युनिटी कम्स इट बिकम्स लिटिल, बट वेन इट गोज इट बिकम्स बिग. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जर विकेट मिळाली संधी होती. 19 धाव संख्या आपण पाहतोय. पुढचा चेंडू. एक धाव. हलक्या हाताने खेळलेला फटका. धाव संख्या 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगले षटक. 20 झालेले, फक्त 6 धावा दिल्या. किंग्सफोर्ड चारकोप या संघाला कमबॅक करायचं असेल तर आशिष याला पुन्हा एकदा एक करामत करावी लागेल. बघा जे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय खेळपट्टीवर, दोन्ही जे खेळाडू आहेत दोघांनाही जीवनदान मिळालेलं आहे. त्यामुळे नक्कीच आपण म्हणू शकतो की या सामन्याचं गणित समीकरण बदलता येऊ शकलं असतं. मात्र निश्चितपणा एक वेगळा खेळ आपण पाहतो. पहिला चेंडू ऑस्टमच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर पंचांचा इशारा येतो वाईड. अवांतर धाव. धाव संख्या 21. अजूनही 19 करायचे. 18 चेंडू मध्ये 19. एक एक धाव महत्वाची आहे. एक एक गडी महत्वाचा आहे. आपण पाहिले तर पहिल्या डावामध्ये 7 गडी बाद झाले, म्हणजे 7 बॉल, म्हणजे जवळपास 1 ओव्हर आणि त्यानंतर 8 ते 9 डॉट, म्हणजे एकूण 7 बॉल विकेटचे आणि ते 8, म्हणजे 15 बॉल डॉट गेले होते 30 पैकी. पुढचा चेंडू आशिषचा ऑन साइडला हलक्या हाताने खेळलेला. खूप फक्त टर्न केलं. एक धाव. एका धावेने धाव संख्या पुढे सरकते
एकूण धाव संख्या जाऊन पोहोचते 22-22. पुढचा चेंडू, अजून एक चेंडू डॉट. प्रत्येक चेंडूवर प्रहार, प्रत्येक चेंडूवर षटकार, प्रत्येक चेंडूवर चौकार. हे क्रिकेट नाही तर निश्चितपणे क्रिकेटमध्ये सिंगल डबलला देखील तितकंच महत्व देणं गरजेचं आहे. मात्र ज्या प्रकारच्या जीवनदान आपण पाहिलं तर सार्विनने जे षटक टाकलं त्या षटकामध्ये 2 लाईफ मिळाले दोन्ही बॅट्समनना. एका बाजूला अनिकेतला मिळालेला एक सोपा झेल, त्यानंतर आपण पाहिलं तर वीर बहादूरला. पुढचा चेंडू आशिषचा स्ट्राईकला आहेत अनिकेत सावंत. मिस टाइम स्ट्रोक, बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह होता सरळ. जोपर्यंत सार्विन जातोय एकच धाव मिळेल. एका धावेने धाव संख्या 23. अजूनही 17 धावांची गरज आहे. या षटकातील 3 बॉल झालेले आहेत. 15 बॉल मध्ये 17 धावा, एक बॉल महत्वाचा. 15 बॉल 17 टू विन. अजून एक संधी मिळणार का वगैरे रनआउटची, आणि एक धाव पूर्ण. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, एक मोमेंटम तयार केले सार्विनने आणि त्याला पुढे घेऊन जाताना आशिष कनोजे याला आपण पाहतोय. एकूण धाव संख्या 24. ज्या प्रकारचं सुंदर असं हे ग्राउंड आपण मैदान पाहतोय फोर्समन लाईव्हच्या माध्यमातून, लाईव्ह टेलिकास्ट. इम्तियाज जे आमचे कॅमेरामॅन आमच्यावर राहुल साहिल आरोटे आहेत. धाव संख्या 24. एकूण 14 बॉल मध्ये धावांची गरज आहे 16. 16 टू विन. 14 बॉल्स रिक्वायर्ड जर पाहिलं तर 16. पुढचा चेंडू अनिकेत सावंतसाठी, हा देखील डॉट. अजून एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय ऑफ स्टंपवर, ज्या ठिकाणी पहिल्यांदाच एक जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू निर्धाव. त्या बाजूला वीर बहादूर थोडासा टेन्शन मध्ये आपण पाहतोय. 13 चेंडू 16. कारण अजून यानंतर नक्की कोण ओव्हर टाकणार, सार्विन टाकणार, अमर टाकणार, हे देखील तितकंच महत्वाचं. आशिष पिलरचं एक षटक बाकी आहे की आशिष कनोजे यानंतर पुन्हा एकदा येणार आहे, हा देखील मोठा प्रश्न राहील. 13 चेंडू 16 धावांची गरज. शेवटचा बॉल या षटकातील. धाव संख्या 24. पुढचा चेंडू अनिकेत साडी, हा क्लीन बोल्ड. दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई. यू मिस साइड डेफिनेटली एंड गॉन. क्लीन अप. 24 वर 2. 12 चेंडू 16 धावांची गरज. अप्रतिम षटक. ज्या विकेटची गरज होती जीवनदानी अगोदर. 3 गडी बाद झालेले आहेत. मला वाटतं 24 झाले, 3 ओव्हर झालेत. 12 बॉल आणि धावांची गरज आहे 16. 12 बॉल 16 टू विन. 12 चेंडू 16 रन्स. आशिष मान आणि गोलंदाजीसाठी येतोय सार्वी. कोण? आशिष. तर 12 चेंडू आणि धावांची गरज आहे 16. गोलंदाजीसाठी येतोय सार्वी. समोर आहे वीर बहादूर. वीर बहादूर साठी पहिला चेंडू आणि पहिला चेंडू 6 धावा. व्हॉट अ शॉट. कडक चाबूक, झापूक झुपूक झापूक झुपूक षटकार. जबरदस्त फटका. 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. मॅच इज ऑन. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. आशिष नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला वीर बहादूर. प्रत्येक चेंडू शेवटपर्यंत या सामन्याचं गणित समीकरण बदलणार का? सार्विन आता येतोय राऊंड द विकेट. पुढचा चेंडू. 11 चेंडू आणि धावांची गरज आहे 10. आता बॉल्स जास्त आहेत चेंडू आणि समीकरण धावांचं कमी होत आहे, ते म्हणजेच 10. उर्वरित 5 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावे लागणार आहेत, जी आवश्यकता या ठिकाणी. ओव्हर द विकेट आता येतोय. राऊंड द विकेट पहिल्यांदा ट्राय केली. वीर बहादूर या ठिकाणी सज्ज होतोय.
सार्विन, what a shot! Full powerful, wonderful, successful. Out of the park, another big one. वीर बहादुर, वीरता का प्रतीक, बहादुरी का प्रतीक. नाम ही है वीर बहादुर. चतुर. बॉल द्या. 4 धावांची गरज आहे. ज्या ज्यावेळेस संघाला गरज होती त्यावेळेस संकट मोचक बनलेला आहे आणि दाखवून दिलंय की मी आहे, मैं हूं ना. बहुत बढ़िया बल्लेबाजी. गेंदबाजी में वही अपना दमखम दिखा और बल्लेबाजी में जब टीम की जरूरत है तब निश्चित तौर पर पूरा दमखम दिखाया. इसके पहले मुकाबले में 3 में 9 की जरूरत थी, लगातार 2 सिक्सर. अब 10-12 में 16 का मैच जहां पर बेहतरीन बल्लेबाजी, 4 की जरूरत. बैकफुट पर गए, गेंद को खेल दिया है. जब तक कि वहां पर डी पॉइंट पर खिलाड़ी जाएंगे. सौरभ सिंह फील्डिंग. अब जीतने के लिए केवल 2 रन की जरूरत. 2 लगातार सिक्सर से मैच बना और अब टोटल 9 गेंदे और जीतने के लिए 2 रन. पहले दिन क्वालिफाई करने वाली टीम निश्चित तौर पर 29 को सेमीफाइनल खेलने वाली है. व्हाट अ शॉट! आउट ऑफ द पार्क, राइट इन द स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. व्हाट अ फिनिश! विजयी भव, सिद्धेश्वर 11. पहले दिन की क्वालिफाई करने वाली टीम किंग्सफोर्ड चारकोप, जो ऐसे लग रहा था इस टूर्नामेंट में बेहतरीन योगदान देंगे, एक प्रबल दावेदार के तौर पर नजर आ रही थी. किंग्सफोर्ड चारकोप टीम निश्चित तौर पर क्वार्टर फाइनल में आउट हो चुकी है और अब सेमीफाइनल में 29 को खेलेंगे सिद्धेश्वर 11. मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस. कमाल की गेंदबाजी